हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो, कसे आहात सर्वजणी. तर आज दुपारीच व्हिडिओची स्टार्टिंग केली. दुपारी व्हिडिओ सुरू केला. दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी मुलांना काही ना काही आवडतेच, काही ना काही करून द्यावं लागते. स्नॅक टाईम असतो ना तो, त्यांना भाजी पोळी वरण भात असं सर्व खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असतो. त्यामुळे काहीतरी हलकं फुलकं इथं मी देत आहे मुलांना. छान असा डोश्याचं भिजू घातलं होतं मी आदल्या दिवशी. तर डोसा बनवायला घेतला. इथं 5 डोश्याचं बॅटर तेल लावून तव्यावरती टाकलं आणि त्याच्यावरती इथे माझ्याकडे पिझ्झा पास्ता सॉस, शेजवान चटणी, टोमॅटो केचप सॉस, तर मग हे तिन्ही सॉस होते. आणि मी ते तव्यावरती डोसा टाकल्याबरोबर लगेच हे सॉस टाकले, बारीक चिरलेला कांदा टाकला. मुलांना जास्तीचा कांदा टोमॅटो नाही आवडत, त्यामुळे मी थोडंच इथे टाकते. आणि कोथिंबीर अशी भुरभुरली छान. पहा कोथिंबीर टाकल्यावर किती छान असा कलर दिसतोय ना डोश्याचा. आणि जितका तो दिसायला छान आहे ना, तितकाच तो लागायला आणि खूपच सुंदर असा वास येत होता ते करताना. खूप छान असं लगेच असं वाटत होतं की पटकन एक बनवावं आणि पटकन खावं. तर इथे मी डोसा गरम गरम बनवून मुलांना दिला. त्याच्यासोबत ना कोणतीही चटणी किंवा काही नसलं तरी चालते. नुसतं असा साधा सिंपलचा डोसाही करून जर तुम्ही दिला ना, वेगळा टच काहीतरी, तर मुलं आवडीने खातील. नक्की ट्राय करा आणि कसं झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे टपूने छान मग आवडीने डोसा खाल्ला. आणि त्याच्यानंतर मग मी काही मिशोवरून पार्सल मागवलं होतं, तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. एक लाल कलरचं ब्लाऊज मागितलं आहे मी, रेड कलरचं. छान अशी एम्ब्रॉयडरी होती त्याच्यावर आणि मस्त असं छान असं साधंसं कॉटनचं ब्लाऊज आहे हे. खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतरही खूप सुंदर दिसते. तर पहा इथे मी छान असं ब्लाऊज बोलवलं, त्याला अशी छान प्रिलची लेस वगैरे आहे. मिशोवरूनच बोलवलं आहे मी. मला ना काही पडदे वगैरे खरेदी करायची होती, तर हे ब्लाऊजही एक मी ऑर्डर केलं होतं. म्हटलं पाहू कसं आहे कसं नाही ते. छान अशी लटकन होती त्याला, लावलेले गोंडे असे मस्त 3 एकात एक. तर खूप सुंदर असं लुक येते ना, असा मटका गळा आणि त्याच्यामध्ये छान. आणि त्यानंतर हा पडदा बोलवला एक, पिंक कलरचा आहे आणि कपडा छान आहे. वेल्वेट नाही म्हणता येणार याला, वेल्वेटमधूनच दुसरा एक कपडा आहे. खूप सुंदर आहे पण तो. आणि याची प्राईज 300ला एक पडला मला पडदा. खूप सुंदर असा सॉफ्ट मोमो कपडा होता, छान होता. म्हणजे मी ना विंडोज पडदे बोलवायचे होते मला, पण चुकून डोअरचेच आले. आणि डोअरला पण हा खूप मोठा होत होता. पहा इथे किती मोठा आहे हा लांबीला, एकदम खूपच मोठाच्या मोठा पडदा आला मला. तर तुम्ही बोलवताना प्लीज एकदा पुन्हा म्हणजे चेक करूनच बोलवा, कारण मी 9 फुटाचा पडदा ऑर्डर केला आहे. मला वाटलं की तो कमी पडेल 5 फुटाचा. आमचा दरवाजा 5 फुटाचा आहे, काही दरवाजे आहेत उंच, पण हा 9 फुटाचा खूप मोठाच झाला. त्यामुळे मी लावून पाहावं म्हणलं. जास्त मोठा झाला तर मग खालून कट करताही येते आपल्याला आणि थोडी छोटीशी शिलाई मारली की होऊन जाते. पहा किती सुंदर असा पडदा आहे. कलर जसे म्हणले ना तसेच कलर आले, जसे दाखवले होते तसे. आणि नंतर ह्या इथे पहा, इथे मी एक सोफा म्हणजे सोफ्यावर टाकण्यासाठी नाही म्हणता येत, सोफा कवरही नाही, सोफ्याला घालण्यासाठी जो कवर आहे ना, त्याला छान असं इलास्टिकचं होतं. खूप सुंदर आहे, आजकाल दाखवतात असे. आणि म्हटलं चला बोलून पहा. माझे सोफे ना सारखे असे मळतात, त्याच्यावर सोफा कवर काय मुलं ठेवत नाहीत आणि त्याच्यावरचं खराब होते. तर तुम्ही बोलून पहा, खूपच छान आहे आणि खूप छान रिजनेबल प्राईज आहे याची. फक्त 300ला आला हा मला.
आणि खूप सुंदर होता. मी खोलून दाखवते तुम्हाला, पहा इथे. आणि ह्या अशा हे येतात लावण्यासाठी हे छड्या, म्हणजे असं फिट बसण्यासाठी. तर मी माझ्या 3 सीटर जो सोफा आहे ना त्याच्यासाठी बोलवलं हा. तर छान आला तो, कम्फर्टेबल आला त्याला छान असा. नंतर मी घालूनही पाहिला, तुम्हालाही दाखवते घातल्यानंतर सोफ्याचं लुक कसं झालं आहे ते. तर मग घालून दाखवते तुम्हाला. घातल्यानंतर ना सगळ्यात पहिले तर मुलंच त्याच्यावर बसून पाहतात. पहा किती छान आला ना, वाटतही नाही पहिली कसा होता आणि आता किती एकदम मस्त फिटोफिट असा छान बसला. आणि मळतही नाही, आपल्याला वाटेल तेव्हा आपण काढून त्याला धुवू शकतो. तर व्हिडिओ मी इथंच संपते.